तर आज आहे ना आकाशात जशी काळी ढग आली तशी वातावरणाला एकदम ती दमट करून गेली. म्हणून आम्ही लगेच विश्लेच्या शेततळेवरती हजेरी लावली आणि त्याच्यात डुबक्या मारायला सुरुवात केली. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर नवरा नवरीला घरी सोडून आम्ही तर आता पुण्याला जायचा प्लॅन करीत होतो, पण संगमनेरचा पाहुणचार काय आम्हाला पुण्याला माघारीत जाऊन देईना. जसं आम्ही अक्षयच्या घरून निघालो तसं लगेच विशाल म्हणला आता आमच्या घरी राहायला चला. मग काय जायलाच लागतंय आणि विश्ल्याच्या घरी राहायलाच लागतंय. तिथं गेल्या गेल्या काका भेटले, पण काका शेळ्या चारायला घेऊन चालली होती. म्हणून मग काकांना आणि शेळ्यांना बाई केलं आणि लय गरम होत होतं म्हणून पहिला जायचंय असं विश्ल्याला सांगितलं. सिटीत पहिला असतोय स्विमिंग पूल आणि गावाकडे काय असते माहितीये का, असं शेततळ. हे शेततळ आहे ना वैस कमी एकराती म्हणल्यावर क्वांटिटी आणि क्वालिटीचा नादच नाही करायचा. विश्ल्याने ना आप्पीने तर लगेच तळ्यात रेस करायला सुरुवात केली, पण मी काही त्यांच्यासोबत उडी नाही मारली, कारण की मी व्यस्त झालतो तळ्याच्या कडेचं पेरू खाण्यात. मग त्याला खाऊन एनर्जी घेतली आणि मग तळ्यात उडी मारली. आणि मग तळ्यात गेल्यावरती आहे ना पोयचं तर बाजूलाच राहिलं. आम्ही वेगळंच चाळ सुरू केलं. त्याच्यात पहिल्यांदा तर आप्याला खांद्यावर घेतला, पण नंतर विश्ल्याला घ्यावा असा आतून आवाज आला आणि मग जसरे वाजन त्याचं खांद्यावर पडलं. आतून मानाने हेच गाणं बाहेर काढलं, अरे हो गई गलती मुझसे मैं मानता हूँ. पण बाकी काही असू दे, मित्र सोबत असलं ना पर तुम्ही डबक्यात पोहा, मज्जा तुम्हाला सेमच येणार. मग तुम्हाला पण असं तळ्यात पोहायला आवडन का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्याच बरोबर ही रील त्या मित्राला शेअर करा ज्याच्या बरोबर तुम्ही कुठं असला तरी पण एन्जॉयच करता. आणि फॉलो लाईक करायला विसरू नका बरं का.